शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सुनीलजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आता गणेशोत्सवाला राहिलेला आहे, मात्र दरवर्षी पाहतो आपण गणेशोत्सवाला की पीओपी बंदीचा राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत असताना मी सरकारला जागा केलंय की त्यावेळेला मागी गणपतीच्या वेळेला 1 दिवस अगोदर ही ऑर्डर कोर्टाने दिली। त्यामुळे कोर्टाचा मान राखून सगळ्या पीयूपीच्या मूर्त्या ज्या आहेत ते विसर्जनाची व्यवस्था महापालिकेने करायला पाहिजे होती, नगरपालिकेने करायला पाहिजे होती, परंतु ती कुठची व्यवस्था केली गेली नाही। आजही 14-14, 15-15 फुटाच्या मूर्ती ज्या आहेत त्या मंडळाने विसर्जन केलेलं नाहीत आणि त्यामुळे लोकांमध्ये असंतोष आहेच। आणि त्याचबरोबर येणारा जो भाद्रपदातला गणपती आहे त्याबद्दलची चिंता आहे, ती चिंता मंडळांना देखील आहे, मूर्तिकारांना देखील आहे, कारागिरांना देखील आहे। कारण ही गणपतीची जी उत्सवाची परंपरा आहे त्याच्यामध्ये खरोखर एक उत्सव म्हणून सगळे लोक एकत्र येतात, पण त्याचबरोबर मूर्तिकारांना, कर्मचाऱ्यांना, कामगारांना एक मोठा रोजगार उपलब्ध होतो। आता या पीयूपीच्या मूर्ती जर बंद झाल्या तर पुढे पर्याय काय हा सरकारने द्यायला पाहिजे आणि म्हणून सरकारने याच्यावरती साधक बाधक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे। आणि मला असं वाटतं की मी राज्यपालाच्या अभिभाषणावर बोललो त्यानंतर त्याचा कोणी उल्लेख केला नाही, पण काल परवाकडे मूर्तिकारांचं संमेलन होतं, त्या संमेलनामध्ये मग मोठा उद्रेक होता। आता असं आहे की सरकार जर याबाबतची कुठची भूमिका घेणार नसेल तर भविष्यात या मूर्तिकाराने येणाऱ्या गणपतीमध्ये मागी गणपतीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीत असेल तर त्याला पर्याय काय, तो पर्याय तर सरकारने द्यायला पाहिजे। वारंवार सरकार म्हणतं आम्ही हिंदू आहे असं म्हणतात, मग ज्या वेळेला हिंदूंचे सण येतात त्यावेळेला अशा सणांच्या विरोधात जेव्हा मूर्तिकार असतील किंवा त्यांच्यावरती जर संकट येत असेल मग ते संकट दूर का नाही होत? असं आहे की सरकार हे आपण केवळ हिंदू आहोत असं म्हणून मतं घेण्याचा प्रयत्न करते, परंतु जेव्हा अशा पद्धतीने कोर्टाकडनं एखादी पाबंदी येते किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कुठेतरी अपप्रचार घडतो त्यावेळेला सोयीनुसार हे सरकार बगल घेते, हे आता यातून दिसून यायला लागलं। काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता हिंदी आणि मराठीचा, एअरटेल गॅलरीतला हा व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये मराठी काय क्यों आना चाहिए असा प्रश्न या महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायला पाहिजे आणि मराठी आलं नसेल तर त्या कंपनीने त्याच्यावर कारवाई करून त्या कर्मचाऱ्याला काढून टाकायला पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केली संदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।